कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता। भूलो ने दी वाट करी धरुनी दावी नीट, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता। तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानराज माऊली, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, वैराग्य शिरोमणी ज्ञानेश्वरीय जगद्गुरु श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, ग्रामदेवतेच्या चरणी वंदन करून, उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एक 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत असलेला जो भगवान पंढरीनाथ आहे, त्या पंढरीनाथाच्या स्वभावाचा परिचय करून देत आहेत।
आपल्याला स्पर्श करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताचा परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे। आपल्या या पुण्यभूमी असलेल्या श्री क्षेत्र सौंदना अंबा या नगरीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रीत्यर्थ अर्थात बीजे निमित्त तत्सोबतच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा जल समाधी सोहळा अर्थात षष्ठी उत्सव आणि त्याच्यात यावर्षी विशेष भर घातलेली आहे ती विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या 751व्या जन्मोत्सवाने असे 3 उत्सव आपल्या सप्ताहात एकत्र आलेले असल्यामुळं आपला कार्यक्रमामध्ये यावर्षी जणू काही प्रयागाचा संगम आलेला आहे। विठ्ठला प्रतिवर्षी संपन्न होणारा हा भव्य दिव्य असा वार्षिक कीर्तन महोत्सव आहे आणि या कीर्तन महोत्सवातील आजची 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थांच्या सप्ताह संयोजन समितीच्या आणि भजनी मंडळीच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे। आळंदीकर गुरुबंधूंची प्रसन्न उपस्थिती आहे, ऐकणारे ग्राहिक श्रोते आहे आणि या सगळ्या अनुकूल वातावरणामध्ये प्राप्त असलेला समय आपल्याला महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्यात घालवायचं आहे। आपला उत्सव हा संतांचे सोहळे करणारा उत्सव आहे। संतांचा सोहळा फक्त या मृत्यू लोकातच होतो अशातला काही भाग नाही, तर संतांचा सोहळा वैकुंठात सुद्धा होतो। पहा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती। संत महापुरुषांचा सोहळा इथेही होतो आणि साक्षात भगवान पंढरीनाथही त्यांचा सोहळा त्या ठिकाणी करतो। संतांचे सोहळे संपन्न केल्यानंतर भगवंताची प्रसन्नता आपल्यावर लवकर होण्याची शक्यता आहे। एखादा मनुष्य देवाची सेवा करू लागला पण संतांच्या सेवेकडे जर त्याचं दुर्लक्ष असेल तर आपण देवाची केलेली सेवा देवाला सेवा वाटत नाही। पहा, देवाला संतांना डावलून एखादा मनुष्य जर फक्त देवाचीच सेवा करायला लागला तर देवाला असं वाटतं की हा मला लाता घालण्याचे उद्योग करतो आहे। त्या साधूंची पूजा न करिता जो माझी सेवा करी सर्वथा तेने मज हानितल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला। शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात संत महापुरुषांना डावलून फक्त देवाची सेवा करणं म्हणजे देवाला लाथा घालणं आहे। विठ्ठला आपल्या उत्सवात संतांच्या सेवेचं विशेष प्राधान्य असल्यामुळं भगवान पंढरीनाथाची प्रसन्नता आपल्यावर नक्की होणार आहे आणि त्या सेवेनिमित्त पंढरीनाथाच्या संबंधानं काहीतरी बोलावं म्हणून आज देवाच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे। कीर्तनाचे विषय तसे 2च असावे, एक तर पंढरीनाथ परमात्मा असावा किंवा संत महात्मे असावे। वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये। तुकोबाराय सांगतात मनुष्याची कीर्ती किमान कीर्तनात तरी सांगू नये, एक तर पंढरीनाथाबद्दल बोलावं किंवा पंढरीनाथाच्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या संताबद्दल बोलावं। आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय पंढरीनाथाचा स्वभाव आपल्याला सांगून देण्याचा प्रयत्न करत आहे। भक्ती साधनेच्या द्वारा परमार्थाची वाटचाल करणाऱ्या मनुष्यानं अगोदर देवाला जसा आहे तसं ओळखून घेतलं पाहिजे। देवाच्या संबंधातला परिचय प्राप्त करून घेतल्याशिवाय मनुष्याचा परमार्थ उत्कर्षाच्या दिशेने पुढे वाटचाल करत नाही। पहा, म्हणजे परमार्थिक क्षेत्रातली प्रगती देवाला ओळखल्याशिवाय होत नाही। माणसाच्या देहात आल्यानंतर प्रत्येकानं देवाला ओळखलं पाहिजे। देवाला ओळखण्याची नजर असेल तरच तो मनुष्य परमार्थिक आहे। ज्ञानोबा सांगतात मनुष्याला फक्त नजर असली म्हणजे सगळं काही दिसतं अशातला काही भाग नाही। मोराच्या पिसाऱ्यावरती सुद्धा अनेक डोळे असतात। आकाशामध्ये नभ दाटून आल्यानंतर तो मोर आपला पिसारा फुलवतो आणि त्याने पिसारा फुलवल्याबरोबर ते फोटोग्राफीचं प्रेम असणारी माणसं लगेच क्लिक करतात। टायमिंगला तो फोटो क्लिक करावा लागतो। मोराने जर पिसारा आवरून घेतला आणि पुन्हा फोटोवाला म्हणायला लागला मोर प्लीज वन्स मोर, तो म्हणतो आता नो मोर, वेळ निघून गेली। त्या वेळेत तो फोटो काढावा लागतो। मोराच्या पिसाकडे जर आपण बारकाईने नजर टाकली किती सुंदर आणि नेत्रदीपक असे डोळे देवानं मोराच्या पिसावर दिले। पहा, पण माऊलींचं असं म्हणणं आहे त्या मोराला जर समोरचे 2 नेत्र नसतील तर समोरचे 2 डोळे जर त्या मोराला नसतील तर त्याचा पिसावरचा डोळा त्याच्या काही कामाला येत नाही। मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा। मोराला समोरचे नेत्र नसल्यानंतर पिसावरचा डोळा जसा निरुपयोगी आहे तशी परमार्थाची साधना करत असताना देवाला ओळखण्याची नजर नसेल काही कामाचं नाही। विठ्ठला